निखिल हेय प्रत्यनेक भक्तवांछा कल्पतरो नंदनंदन श्याम सुंदर यशोदा किशोर आनंद कंद भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथा मंदिरामध्ये उपस्थित असणाऱ्या समस्त कृष्ण भक्तांना माझा व्यास गादीवरून प्रणाम। भगवंताची कथा ही व्यथत्व दूर करणारी, संसारामध्ये तापलेल्या तापिष्ट जीवांना परम शांती प्रदान करून देणारी कथा आहे। आजपर्यंत कितीतरी साधू संतांनी, कितीतरी महात्म्यांनी आपल्या संसाररूपी प्रपंचाचा त्याग करून परमात्म्याच्या कथारूपी प्रपंचाचा स्वीकार केला आणि तोच विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त झाली। परमात्म्याला म्हणावं, देवा बरवी हे वेळ सापडली संधी, आमच्या पदरामध्ये ही वेळ टाकली, देवा चांगलं केलं नाही। त्या कथेचा विचार करत असताना, परमात्म्याच्या महात्म्याचा विचार करत असताना आपण सकाळच्या सत्रामध्ये बघून गेलो, धुंदुकारीने 7 दिवसापर्यंत कथा श्रवण केली आणि 7 दिवस कथा श्रवण केल्याच्या नंतर एका पिशाच्य योनीमध्ये असणारा, प्रेत योनीमध्ये असणारा धुंदुकारी 7 दिवसामध्ये त्याच्याकरता विमान आलं। 7 दिवस परमात्म्याची कथा श्रवण केली, अंतःकरणामध्ये असणाऱ्या काम क्रोधादी विकारांच्या गाठी सगळ्या 7 दिवसामध्ये फुटल्या। तुम्ही आम्ही त्याची कथा श्रवण करतोय, त्याला नमस्कार करतोय, वंदना करतो, पण तो परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये आपल्याला भागवतामध्ये 335 अध्यायांचा विचार आहे। त्याच्यामध्ये 2 खंड आहे आणि 12 स्कंद आहे। आणि आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कुणाचे असतील तर आपल्या विदर्भामधील वर्धा नावाचा जिल्हा, वर्धा जिल्ह्यामधले बोबदेव नावाचे ब्राह्मण, त्यांनी श्रीमद भागवताची 18,000 श्लोकांची संहिता तयार असताना त्याचे 2 खंड, 12 स्कंद आणि 335 अध्याय त्याचे करावे, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करावी। पहिल्या खंडामधील, पहिल्या स्कंदामधील, पहिल्या अध्यायामध्ये त्या परमात्म्याला नमस्कार केला, परमात्म्याला वंदना केली। धर्म प्रवजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्य वास्तव मत्र वस्तु शिवदम तापत्र यौन मूरणम श्रीमद भागवते महामुनिकृते किंवा परेरीश्वर सद्यो हृदय वरुद्य तेत्र कृतिभी शुश्रूषुभिस दक्षिणा। की देवा, आम्ही सगळेजण तुला शरण येतो, तुझं स्मरण करतो। शब्द वापरला, सत्यम परम धीमहि, सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला आम्ही वंदना करतो। व्यासजींनी ग्रंथाची रचना केली, 18,000 श्लोकांची संहिता तयार केली। व्यासजी म्हणू शकत होते की कृष्णम परम धीमहि, रामम परम धीमहि, शिवम परम धीमहि। भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन आहे। कृष्णम परम धीमहि म्हटलं असतं, काही वावगं ठरलं नसतं, पण कुठंतरी व्यासजींच्या मनामध्ये विचार आला असावा की कृष्णम परम धीमहि जर म्हटलं तर कदाचित प्रभू श्री रामचंद्रजींचे भक्त तिथपर्यंत येणार नाही, फक्त कृष्णाचे भक्त त्या कथेपर्यंत जातील। म्हणून त्याला सत्य स्वरूप असणारा परमात्मा, या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याकरता कारणीभूत असणारा परमात्मा, याचं सृजन, पालन, संहारण जो करतो असा असणारा परमात्मा, त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याला आम्ही वंदना करतो। अनुबंध चतुष्टय सांगितलं, श्रीमद भागवताचा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध। कथा श्रवण करायची, पण श्रवण करताना त्याचा अधिकारी कोण कोण आहे? कारण अधिकार असल्याशिवाय आपण कुठलीच गोष्ट दुसऱ्यापर्यंत देत नाही, कुठली वस्तू देत नाही। साधी 2 व्हीलरची चावी जर एखाद्याला द्यायची असेल, आपण त्याचा अधिकार तपासतो की बाबा तुला गाडी चालवता येते ना? चालवता येणं हा त्याचा अधिकार आहे। तसं श्रीमद भागवताचा ग्रंथ त्याच्याजवळ द्यायचा आहे, त्याच्यापर्यंत कथा द्यायची, पण त्याचा अधिकार असला पाहिजे। पण कोणता अधिकारी? तर निर्मत्सराणाम सताम, अंतकरण मत्सर रहित असावं। दुसऱ्याच्या विषयी द्वेषाची भावना अंतकरणामध्ये नसावी। द्वेष रहित अंतकरण ज्याचं आहे त्याला त्या कथेपर्यंत येऊन पोहोचता येतं। मत्सर आणि मच्छर 2 सारख्याच गोष्टी आहेत, फक्त मत्सर जो असतो ना तो माणसाला आतून त्रास देत असतो आणि मच्छर बाहेरून त्रास देत असतो, म्हणून दोनही जवळ नसावे।
मत्सर नाम अहंकार, दुसऱ्याचा द्वेष. आणि साधू संतांनी त्या मत्सर अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी. त्यांना अहंकाराचा वारा सुद्धा लावू देऊ देवा, अहंकारापासून फार दूरवरती ठेव, म्हणजे ते परमात्म्याला प्राप्त करण्याचे अधिकारी. श्रीमद भागवतामध्ये विषय कोणता प्रतिपादन केला, त्याचं प्रयोजन काय, संबंध काय, प्रयोजन नाम आम्हाला प्राप्त काय होणार, मिळणार काय. मंदाह अपि न प्रवर्तते, आपल्याला काय मिळणार आहे तर 7 दिवस कथा श्रवण केल्याच्या नंतर परमात्म्याची, आपल्याला ज्या वेळेस परमात्म्याचं निज धामगमन होईल, आपल्या अंतःकरणामधल्या सगळ्या काम क्रोधादी विकार सगळे नष्ट झालेले असतील अपेक्षा आहे. आम्ही त्या षड विकारापासून मुक्त झालेलो असू ही अपेक्षा आहे. त्याचा आणि आमचा संबंध काय तर प्राप्य प्रापक भावाचा संबंध सांगितला. आम्ही प्राप्त करणारे म्हणजे आम्ही प्रापक आहे, आणि भागवत जे ते प्राप्य आहे. आम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळणार, आधी सारखं काहीतरी आम्हाला मिळणार आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध सांगितला. शुकाचार्यजी वर्णन करतात की राजा, हे जे फळ आहे ना, हे साधारण फळ नाही, ग्रंथ साधारण ग्रंथ नाही, तर निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद मृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भूय भावुका. निगम नाम वेद रूपी वृक्षाला लागलेलं फार उंचावरती लागलेलं फळ आहे. म्हणजे ते फळ जमिनीपर्यंत तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. प्रश्न विचारावा शौनकादी ऋषींनी सूतजींना, महाराज जर अति उंचावरती लागलेलं फळ ते जमिनीपर्यंत खाली पडलं, पिकलेलं जर फळ असेल तर ते जमिनीवरती पडल्याच्या नंतर फुटलं नाही, जसंच्या तसं फळ आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. नेमकं आहे कसं फळ, आलं कसं जमिनीवरती, सांगा बघ. ब्रह्मदेवानं नारदाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. 4 श्लोकामध्ये भागवताचा उपदेश केल्याच्या नंतर नारदजी आणि सनकादिकांचा संवाद आहे. समोर सूतजींनी शौनकादिक 88,000 ऋषींना तेच ग्रंथ, तेच पुराण सांगितलं. व्यासजींनी राजा परीक्षित शुकाचार्यांकडे तो ग्रंथ दिला, आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीचं निमित्त केलं, तुमच्या आमच्यापर्यंत ग्रंथ येऊन पोहोचला. पण आमच्यापर्यंत पोहोचलेला त्याला खायचं कसं, त्याला प्यायचं कसं. पिबत भागवतम रसमालयम, रसानं भरलेलं फळ ते पिकलेलं आहे आणि ते पिऊन घ्यायचं. काही फळं असार असतात, फळांचा विचार करा. जर तुम्ही खारक बघितली, खारीक, त्या खारकीचा वरचा भाग फेकून द्यायचा असतो आणि आतला भाग खायचा असतो, बरोबर आहे. मग उलट झालं काय, खारकीचा आतला भाग खायचा असतो आणि वरचा तरी उलट झालं. नाही, मी बघत होतो जागे आहेत का बा तुम्ही. वरचा भाग खायचा असतो, आतला फेकून द्यायचा असतो. केळीचं जर फळ बघितलं तर केळीचा वरचा भाग फेकून द्यायचा, आतला गाभा खायचा असतो. तुम्ही जर सफरचंद बघितलं, त्याचा वरचा भाग, त्याचं वरचं जे असणारी साल ते काढून फेकायची असते, मधलं खायचं आणि त्याच्याही मधलं फेकून द्यायचं बिया. बरं पेढा हातावर दिला की जसा आला तसा खायचा. रस्त्यावरच्या किती का माशा बसलेल्या असू द्या त्याच्यावर, त्याचा विचार करायचा. बरं तुम्हाला पाणी जर दिलं ग्लास भरून, पाणी कोणतं फेकून देताल आणि कोणतं प्याल, वरचं फेकायचं आणि खालचं नाही. महाराज जसं असेल तसं पूर्ण प्यायचं. पिबत भागवतम रसमालयम, त्याच पद्धतीने त्या भागवताचा ग्रंथ आहे तो संपूर्णतः ग्रहण करायचा, पूर्णपणे त्याचा विचार करायचा. असं असणार वेदरूपी वृक्षाला लागलेलं सुंदर गोड मधुर अविट असं असणारं फळ, त्याला शुकरूपी पोपटाचं मुख लागलेलं, आणि शुकाचार्यांचं मुख लागल्यामुळे ते अति गोड फळ झालेलं आहे. काही काही झाडं अशी असतात गड्या, ते फक्त वाढलेले असतात, आपल्याला त्याचं फळही कामाचं पडत नाही आणि त्याची सावलीही पडत नाही. काही काही लोक जीवन जगत असताना त्या पद्धतीने जीवन जगतात, म्हणजे घराला ओझं असतं त्यांचं, फक्त त्यांचा घरात राहून काही फायदाही होत नाही आणि ते काही कामही करत नाही. पण त्या झाडाला लागलेलं फळ नाही, वेदरूपी वृक्षाला लागलेलं
गोड फळ की ज्याला शुकाचार्यांचं मुख लागलं, शुकरूपी पोपटाचं मुख लागलेलं फळ ते तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं. शौनकादी ऋषींचा सत्संग चालू असताना सूतजींचा आणि शौनकादी ऋषींचा संवाद आहे. आणि संवाद करताना साधू भेटले. साधूला प्रश्न विचारले, 6 प्रश्न विचारले. आपल्याला ज्याची उत्तरं बघायची असे 6 प्रश्न आहेत. किम श्रेय शास्त्र सार कस्वावतार प्रयोजन किम कर्म केवतारश्च धर्म कम शरणम गतः. माणसानं जीवन जगत असताना काय कर्म केले पाहिजे, भगवान परमात्म्याचे अवतार किती झाले, कोणत्या अवतारामध्ये परमात्म्यानं काय कार्य केलं, धर्म कम शरणम गतः. परमात्म्यानं इहलोक सोडताना धर्म कुणाला शरण जातो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे बघा. आणि त्याच उत्तरांचा विचार आपल्याला करायचा आहे. सूतजींनी प्रश्न ऐकले सनकादिकांचे, आनंद झाला. सनकादिकांनो, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण त्याआधी एकदा मला गुरुदेवांना वंदना करू द्या. माझ्या गुरुदेवांना नमस्कार मी करतो. तर आपणही अंतःकरणामध्ये गुरुदेवांचं स्मरण करावं आणि वंदना करावी. आपल्या जीवनावरती सगळ्यात मोठे उपकार जर असतील गड्या, ते आपल्या गुरुदेवांचे असतात. आयुष्यामध्ये जर गुरु आलेच नसते, त्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवलाच नसता, कदाचित आपण या जागेवरती बसलेलो नसतो गड्या. सगळ्यांनी अंतःकरणामध्ये गुरुदेवांचं स्मरण करा, गुरुदेवांना वंदना करूया. सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। कंठ शारदा माता है, कंठ शारदा माता है, कंठ शारदा माता है, जो भी मुख से वचन कहे वो वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है, वचन सिद्ध हो जाता है। हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, हे गुरु ब्रह्मा हे गुरु विष्णु, है शंकर भगवान आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, चरणों में, सारे तीरथ धाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, सारे तीर्थ धाम आपके चरणों
दाता है, आप गजन के दाता है। आप मिलाते ईश्वर से जो भाग्य विधाता जाता है, भाग्य विधाता जाता है। दुनिया मन को रोगी तन को, दुखिया मन को रोगी धन को मिलता है आराम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम, आपके चरणों में, चरणों में। सारे तीर्थ धाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम, आपके चरणों में। ओ हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। बोलिए गुरुदेव भगवान की। सूतजींनी आपल्या गुरुदेवांना नमस्कार केला. कोण आहेत महाराज सूतजींचे गुरुदेव? तर जे जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर वनाच्या दिशेनं जे निघून गेले होते वनामध्ये, फार अलौकिक त्यांच्या जन्माची कथा आहे. कैलाश नावाचा पर्वत आणि कैलाशावरती भगवान शंकर आणि पार्वती मैया दोघ जण राहतात. एक दिवसचा प्रसंग, शंकरजींनी पृथ्वीची परिक्रमा करण्याकरता बाहेर जावं आणि सायंकाळच्या वेळेला नारदजींचं आगमन कैलाशावरती व्हावं. पार्वती मातेला आवाज द्यावा, पार्वती. पार्वती मातेनं बघितलं नारदांकडे, प्रणाम केला. गुरुदेव, कसं काय येणं केलं आज इकडे? कसा वेळ मिळाला तुम्हाला? पार्वती मैयाच्या जवळ जावं म्हणे. पार्वती, ते जाऊ दे सगळं, तुला एक प्रश्न विचारतो. म्हणे, विचारा गुरुजी, काय प्रश्न आहे तुमचा? का ग पार्वती, तुझ्या पतीचं तुझ्यावरती किती प्रेम आहे? पार्वती मातेला आश्चर्य वाटलं, आज नारदजींनी असा कसा प्रश्न विचारला? आणि एखाद्या पतिव्रता स्त्रीला सहज विचारा, तुमच्या पतीचं तुमच्यावरती किती प्रेम आहे? ती रागवते कडा, तिला राग येतो. पार्वती माता रागवल्या, म्हणे, नारदजी, तुम्ही जे विचारताय तुमच्या पतीचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, हा प्रश्न मला विचारला, परत दुसऱ्या कुणाला विचारू नका. माझ्यावरती जेवढं प्रेम माझ्या पतीचं आहे तेवढं दुसऱ्यावरती कुणावरच नाही. आई वडिलांच्या नंतर जर प्रेम करणारं कुणी असेल माझ्यावरती तर माझे पतिदेव दुसरं कोण नाही. म्हणे, पार्वती खरं बोलते? हो गुरुदेव, खरं सांगते, माझ्यावरती फार प्रेम आहे त्यांचं, नितांत प्रेम. म्हणजे किती प्रेम आहे? म्हणजे त्यांनी मला आजपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. कोणत्या बँकेमध्ये किती अकाउंट आहे, कोणत्या अकाउंट मध्ये किती पैसे, त्यांचे व्यवहार कुणाकुणाला किती व्याजानं दिले, कुणाचे किती व्याजाचे आपल्यावरती, आपल्याकडे शेती किती आहे, शेतीचा माल किती झाला, मालाचे पैसे कुठे गेले, मला सगळं सांगितलं म्हणे. बरोबर ना? आताच्या पार्वती मैयानं सांगावं, भगवान भोलेनाथजी मला सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणे, पार्वती सगळं सांगतात? हो सगळं सांगतात. म्हणे, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये असणारी रुंडाची माळ, जी मुंडक्यांची माळ ती कुणाची? आणि पार्वती मातेच्या जमिनी पायाखालची जमीनच सरकली. भगवान भोलेनाथानं सगळं सांगितलं आजपर्यंत, पण गळ्यामधली रुंडाची मुंडक्याची माळ कुणाची हे सांगितलंच नाही. पार्वती मैयाला राग आला. नारदजी निघून गेले. नारदजींचं काम तेवढंच असतं. काय काम आहे नारदांचं? हो, आपल्या घराच्या आजूबाजूला असे बरेचसे नारद असतात. नारदांपासून सावध राहायचा. एका घराचे 2 घर नारदानच केले आपल्या शेजारच्या, पण त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे माणसाने. नारदजी निघून गेले. पार्वती माता गोप भवनामध्ये जाऊन बसल्या. भोलेनाथजी कैलाशावरती येतात. आवाज दिला, पार्वती, ए पार्वती. पार्वती मैया कुठंच दिसायला तयार नाही. गोप भवनापर्यंत गेले. गोप भवनामध्ये बघितलं पार्वती मैया चेहरा पडलेला, दुःखी अवस्थेमध्ये बसलेला. विचारलं, पार्वती काय झालं? कुणी आलं होतं कैलाशावरती? म्हणे, हो नारदजींचं आगमन झालं होतं, नारदजी आले होते.
भगवान भोलेनाथाच्या लक्षात आलं, नारदजी येऊन गेले म्हणजे काहीतरी मोठा बॉम्बस्फोट याने केला. पण मला तुमच्याशी बोलायचं नाही, निघून जा बाहेर, मला बसू द्या रे मला. म्हणे पार्वती, अगं का रागवलीस? मला रागवण्याचं कारण तर सांग. पार्वती मैयानं सांगावं, मालक तुम्ही मला आजपर्यंत सगळं सांगितलं, पण तुमच्या गळ्यामध्ये असणारी रुंडाची माळ, गळ्यामध्ये असणारी मुंडक्यांची माळ, भस्म ऊटी रुंड माळा, भस्म ऊटी रुंड माळा, रुंड माळा, भस्म ऊटी 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 रुंड माळा, हाती त्रिशूळ रे ज्वाळा, हाती त्रिशूळ रे ज्वाळा, गज कर्म गज गज चर्म व्याघ्रांबर. भगवान भोलेनाथांना पार्वती माता विचारते, मालक तुम्ही गळ्यामध्ये असणारी रुंडांची माळ कुणाची हे मला आजपर्यंत सांगितलं नाही. म्हणे पार्वती, अगं एवढं काय रागवायचं तिच्यात? ही गळ्यामधली असणारी मुंडकांची माळ, अगं ही तुझीच आहे बघ. तुझे अनेक जन्म होत असतात, अनेक जन्मामध्ये ज्या ज्या वेळेस तू मरण पावते, ज्या ज्या वेळेस तुझा देह जागेवरती ठेवते, तुझं प्रत्येक जन्माचं मुंडकं मी गळ्यामध्ये धारण करत असतो, त्याची एवढी मोठी माळ झाली. म्हणजे मालक तुमच्या गळ्यामध्ये जर माझ्या मुंडक्यांची माळ असेल तर माझ्याही गळ्यामध्ये तुमच्या मुंडक्यांची माळ असायला पाहिजे होती. म्हणजे पार्वती, माझ्या मुंडक्यांची माळ तुझ्या गळ्यामध्ये नाही, याचं कारण आहे मी अमर कथेचं श्रवण केलं. अमर कथा श्रवण केल्यानं मला मरण येत नाही, मी मरत नाही. तुझे अनेक जन्म होतात, अनेक जन्मामध्ये तू साधना करते, पुन्हा 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 भोलेनाथाची पत्नी होते, म्हणजे माझी पत्नी होते. म्हणजे ती अमर कथा तुम्ही मला सांगा. हट्ट केला पार्वती मातेनं. अगं पार्वती, ती अमर कथा कुणालाही सांगता येत नाही, त्याचा अधिकार प्रत्येकाचा नाही. पण मालक तुम्ही काहीही करा, पण मला ती अमर कथा सांगा, मला अमर कथा श्रवण करायची. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट, तिघांनी जर हट्ट केला गड्या तो पूर्ण करावा लागत असतो मालक. स्त्रीचा हट्ट आहे आणि तिचा हट्ट पूर्ण करण्याकरता एकांतामध्ये एकांत ठिकाणी जाऊन पोहोचले. पार्वती मातेला भोलेनाथानं सांगावं, पार्वती ऐक, एक तर मी कथा कोणाला सांगत नाही, जर सांगत असेल सांगताना मी एकदा डोळे लावले की परत डोळे उघडत नाही. फक्त मला कथा सांगत असताना हुंकारे देत जा. मी जर एखादा प्रसंग सांगितला तर हुंकारे देत जा, म्हणजे मला कळेल की कथा कोणतरी श्रवण करते. पार्वती माता कथा ऐकण्याकरता समोर बसल्या. भोलेनाथजी आसनावरती बसलेले आणि कथा सांगायला सुरुवात करतात. म्हणजे ती कथा आम्हालाही ऐकवा. ज्ञानोबराय त्याचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ज्ञानोबराय सांगतात की त्यांनी जी कथा सांगितली, जी पार्वती मातेनं कथा श्रवण केली, क्षीर सिंधू परिसरी शक्तीची या कर्ण कुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितली जे. क्षीर सिंधू परिसरामध्ये शक्ती नाम पार्वती मातेच्या कर्ण कुहरी, शक्तीची या कर्ण कुहरी नेनो. मला माहित नाही, ज्या अर्थी ज्ञानोबराय म्हणतात की मला ती कथा कोणती होती हे माहित नाही, त्या अर्थी तुमच्या आमच्यासारख्याला माहित असेल काय हो. नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितली जे, कोणती कथा त्यांनी सांगितली हे आम्हाला माहित नाही. ज्ञानोबराय ज्या अर्थी म्हणतात माहित नाही, त्या अर्थी तुमच्या आम्हाला ती माहित नाही. ती अमर कथा श्रवण केली आणि श्रवण करता 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 पार्वती मातेला झोप लागली. एकतर भोलेनाथजी ज्ञान कुणाला सांगत नाही, ज्याच्या करता सांगायला लागले
ज्याला कथा श्रवण करायला लागले त्या श्रोत्याला नाम पार्वती मातेला झोप लागली. सांगितलेलं ज्ञान वाया जाऊ नये म्हणून जवळ एका अंड्यामध्ये एक पोपट मृत अवस्थेमध्ये आणि त्याच्या कानावरती ती अमरकथा आली. अमरकथा कानावरती पडली. त्याला चेतना यायला प्राप्त झाली, नवचैतन्य यायला प्राप्त झालं आणि करता करता जे पार्वती माता हुंकारे द्यायची ती हुंकारी तो पोपट द्यायला लागला. कथा संपली आणि भोलेनाथांचे डोळे उघडले. समोर बघितलं पार्वती मातेला की जिला कथा सांगायला लागलो तिला झोप लागली. पण बघ मला हुंकारे कोण देत होता आतापर्यंत आजूबाजूला बघितलं, लक्ष गेलं की तो मृत अवस्थेमध्ये असलेला पोपट शुक नाम तो पोपट त्या ठिकाणी कथेचे हुंकारे त्याने ती कथा श्रवण केली. भोलेनाथांना राग आला आणि राग आलेल्या अवस्थेमध्ये त्या पोपटाच्या दिशेनं भोलेनाथानं त्रिशूळ फेकला. भोलेनाथांचा त्रिशूळ त्याच्या मागे धावायला लागला. करता 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 त्याचा घात करणार, मारणार त्याला पोपट. तेवढ्यात तो त्रिशूळ मागे धावतोय, तो पोपट पुढे धावतोय, त्रिशूळ मागे धावतोय, पोपट पुढे धावतोय. व्यासजींच्या अंगणामध्ये व्यासजींची पत्नी तुळशीला प्रदक्षिणा करत आणि तुळशीला प्रदक्षिणा करता करता तो शुक नाम तो पोपट असणारा व्यासजींच्या पत्नीच्या नाकाच्या माध्यमातून पोटामध्ये गेला. गर्भामध्ये जाऊन लपून राहिला. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, 12 वर्षापर्यंत लपला पोटामध्ये. 12 वर्षापर्यंत राहिल्याच्या नंतर व्यासजींची पत्नी व्यासांच्या जवळ यावं. मालक गर्भामध्ये जे बाळ आहे ते बाहेर यायचं नाव घेत नाहीये. त्याला बाहेर बोलवा, काहीतरी करा, आता मला भयंकर वेदना व्हायला लागल्या, त्रास मला सहन होत नाही, त्याला बाहेर बोलवा. व्यासांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले बाहेर बोलवण्याचे. गर्भामधलं बाळ बाहेर येत नाही आणि गर्भाला विनवणी केल्याच्या नंतर त्या बालकानं सांगावं, ज्याची माया मला बाहेर आल्याच्या नंतर त्रास देणार आहे, ज्याचा तो त्रिशूळ माझ्या मागे लागलेला आहे, जो माझा घात करण्याकरता धावत आला होता, ज्याचा त्रिशूळ त्याला बोलवा. तो जर येत असेल बोलवण्याकरता तर मी तिथे यायला तयार आहे, मी बाहेर यायला तयार आहे. म्हणून महादेवजी भगवान भोलेनाथजी तिथपर्यंत आले आणि त्या गर्भाला बाहेर येण्याकरता विनवणी केली. बाहेर या, बाहेर या, माया मेताम तरंती ते, माझी माया तुला त्रास देणार नाही, माझी माया तुला त्रासणार नाही. आणि त्या ठिकाणावरती शुकाचार्यजींचा जन्म झाला. शुकाचार्यजी 12 वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिले आणि 12 वर्षाच्या नंतर जन्माला आले. आपण प्रमाण ऐकलं असेल गड्या. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे आले, पोर एक खेळाचे आले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे आले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे आले. 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाळे रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाळे रे. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेच पडून गेले रे, नागवेची पडून गेले रे, ते नागवेच पडून गेले, नागवेची पडून गेले रे. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसा खेळ खेळा रे, ऐक काळिया तुझ सांगितले, ऐसा खेळ खेळा रे. ऐक खेळिया तुझ सांगलो, ऐसा खेळ खेळा रे. ऐक खेळिया तुझ सांगलो, ऐसा खेळ खेळला रे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाचे भ्याले, 12 वर्ष लपाले रे, ते कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. शुकाचार्यजी जन्माला आले आणि जन्माला आल्या आल्या यम प्रव्रजंत मणुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आज्वाव पुत्रे तन्मयतया तरोभिनेदु स्तम सर्वभूत हृदय मणिमाण तुस्मी. व्यासजींनी जन्माला आलेलं बाळ बघावं आणि वनाच्या दिशेनं निघून गेलं. आवाज देतायत व्यासजी, शुका थांब, शुका थांब, शुका थांब. शुकजी थांबायला तयार नाही, समोर निघून गेले. त्यांच्या वतीनं वृक्षांनी ओ द्यावी, झाडांनी ओ द्यावी.
एखाद्या समुद्राच्या तटकावरती जावं, समुद्रानं शुकाचार्यांच्या वतीनं ओ द्यावी. सर्व भूत हृदय मुनी मानतोस्मी, सगळ्यांच्या प्रती एक त्यांचा भाव आहे. असे असणारे शुकाचार्यजी सूतजी महाराजांचे गुरुदेव, त्यांच्या जन्माची सुंदर कथा आहे. समोर निष्कपट परमधर्माचं निरूपण केलं. या ग्रंथामध्ये धर्म सांगितला, निष्कपट परमधर्म, कपटरहित परम धर्माचं वर्णन करताना सूतजी सांगतायत, ऋषींनो ऐका, तुम्ही धर्म करत असाल आणि धर्म करता करता भजन जर करत असाल, त्या भजनामध्ये जर प्रेम नसेल, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये. भजन गात असेल, गाता गाता त्या भजनामध्ये जर प्रेम नसेल गड्या, तर ते श्रम एव हि केवलम, तुमचे फक्त कष्ट केल्यासारखं आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या भजनामध्ये गोडी असावी, प्रेम असावं. आपण त्याला जर आळवत असेल, आवडी अनंत आळवावा, आवडीनं त्याचं भजन केलं पाहिजे. आपला जो परमार्थ चाललाय हा सवडीचा परमार्थ आहे, आवडीचा परमार्थ नाही. आपल्याला जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आपण देवाचं भजन करतो, त्याचं स्मरण करतो. आपलं जर वैयक्तिक काही काम असेल तर वेळ काढून काम करतो, पण भगवंता करता वेगळा वेळ नाही काढत. आपला सवडीचा परमार्थ, पण परमार्थ करत असताना तो आवडीनं करावा. त्याच्या व्यतिरिक्त जर करत असेल फक्त आणि फक्त कष्ट केल्यासारखं आहे. त्या परमात्म्याचं चिंतन करता करता समोर भगवान परमात्म्याच्या अवताराविषयी वर्णन आलं. भगवान परमात्म्याचे केवतारश्च, किती अवतार झाले, तर ब्रह्मदेवानं भगवान परमात्मे 10 इंद्रिय, 5 महाभूत आणि 1 मन, या सगळ्यांपासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवानं त्याच्यापासून 24 भगवान परमात्म्याचे 24 अवतार श्रीमद भागवतानं मानले. जय जय मीन बराह कमट नर हरिबा वलिबामन, यज्ञ दत्त प्रभू कपिल देव सनकादिक करुणा करो. 24 अवतार भागवतानं मान्य केले. विशेष अवतार, मुख्य अवतार जर पाहायला गेलं तर 10 अवतार सांगितले भागवताचे. शास्त्रानं आपल्याला भगवंताचे 6 अवतार मुख्य सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि परिपूर्ण, असे 6 भगवंताचे मुख्य अवतार. आणि आपण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर वारकरी संप्रदायानं 1, 2, 3, 4, 5 अवतार नाही, अनेक अवतार मानले. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अवताराच्या राशीच्या राशी उभ्या केल्या परमात्म्यानं, की भक्तावरती जे जे संकट आलं ते संकट दूर करण्याकरता तो त्या ठिकाणी अवतीर्ण झाला. एखाद्यानं त्याची साधना केली, त्याच्याकरता तो अवतीर्ण झाला. ज्या ज्या वेळेस भक्ताला गरज पडेल, भक्तावरती ज्या ज्या वेळेस धर्म रक्षावया अवतार घेसी, 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 धर्म रक्षावया
ऋषीसाठी अमर ऋषीसाठी जन्म सोचिए अमर ऋषीसाठी जन्म सोचिए धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पाडीसी भक्त जना. भगवान परमात्मा कधी अवतीर्ण होत असतो? ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येतं. जब जब होई धर्म की हानी बाढई असुर अधम अभिमान तब तब प्रभु धरी विविध शरीरा. ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतं, ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होते, त्या त्या वेळेस परमात्मा अवतीर्ण होत असतो, परमात्मा अवताराला येत असतो. वारकरी संप्रदायानं अनेक अवतार परमात्म्याचे मानले. अवताराविषयी चर्चा चालत असताना शमणकादिक ऋषींनी सूतजींना कथा सांगण्याचा अट्टाहास केला की आम्हाला ती कथा सांगा. ही कथा सनकादिकांनी नारदाला सांगितली. जे भक्ती महाराणीचं दुःख घेऊन नारदजी सनकादिकांपर्यंत पोहोचले होते. चेहऱ्यावरती अस्वस्थता बघितली, चेहरा पडलेला बघितला. साधूला चिंता शोभत नाही. ज्याच्या चेहऱ्यावरती चिंता असते त्याला साधू म्हणू नये गड्या. ज्याला साधू म्हणावं त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत नाही. साधू आणि चिंता दोन परस्पर विरोधी गोष्टी, दोन्ही एका जागेवरती कधीच नाही राहू शकत. जी चिंता भक्ती महाराणीचं दुःख घेऊन आले होते, त्यांना ती कथा सांगितली होती. सूतजींनी शौनकादिक ऋषींना सांगावं ही कथा सनकादिकांनी नारदाला सांगितली. कस्मिन युगे प्रवृत्तेयम स्थाने वा केन हेतुना. काय त्याच्या मागचं आश्चर्य, काय त्याच्या मागचा हेतू होता सांगण्याचा. सगळा प्रसंग सांगितला. आम्ही असं ऐकलंय की सनकादिक एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जात नाहीत आणि नारदजी एका जागेवरती थांबत नाही. अस्थिरस्य नारद. एका जागेवरती जे कधीच थांबत नाही. तिन्ही त्रिभुवनी भ्रमण नारदाचे असे असणारे नारदजी आणि सनकादिक या दोघांची भेट झाली कशी, या दोघांनी कथा एकमेकांना सांगितली कशी, आम्हाला याचं वर्णन करून सांगा. तर ऋषींनी सांगावं ऐका. ज्या वेळेस व्यासांनी 4 वेद 6 शास्त्र आणि 17 पुराणांची रचना केली. 4 वेद 6 शास्त्र 17 पुराणांची रचना झाली. अंतःकरणामध्ये अस्वस्थता आहे. मन खिन्न विखिन्न विछिन्न झालेलं आहे. कुठंतरी अंतःकरणामध्ये चिंता वाटायला लागली की आपण 4 वेद 6 शास्त्र 17 पुराणांची रचना केली, पण अंतःकरणाला दुःख प्राप्त होतं. याचं नेमकं कारण काय? गंगेच्या तटकावरती जाऊन बसले आणि विचार करायला लागले. आपण रोज देवाचं भजन करतो, रोज भगवंताचं स्मरण करतो, तरी आपल्या आयुष्यामध्ये दुःख काय? त्या दुःखाचं कारण काय असावं नेमकं? आम्ही आमचा सगळा वेळ देवाला देतो. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. श्री ज्ञानदेवाचरणी मस्तक असो दिन रजनी. आमचं दिवस रात्र तेच चाललंय, त्याचं स्मरण करतोय, तरी सुद्धा अंतःकरणाला दुःख का? तुम्हाला आम्हालाही पडतो गड्या कधीतरी प्रश्न. आपल्याला ज्या दिवशी प्रश्न पडला की आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, एवढी पूजा करतो, तरी आम्हाला दुःख का? तर कधीतरी तुमचा मोबाईल काढा, मोबाईलवरती युट्यूबवरती इंस्टावरती जा आणि भक्तिकुंज नावाचं प्रेमानंद स्वामीजींचं एक युट्यूब चॅनल आहे. कधीतरी प्रेमानंद स्वामीजींची प्रवचन ऐका. तुम्ही बघितलं असेल महात्मा अंगावरती पिवळे वस्त्र धारण केलेले, केसांच्या जटा वाढलेल्या, दाढीच्या जटा झालेल्या, दाढीला गाठ बांधलेली, सगळीकडे भस्म लावलेलं, चंदनाचा लेप लावलेला आणि चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर अवस्था अशी की साक्षात आपण भगवंताचं दर्शन घेतोय, त्याचं दर्शन आपल्याला होतंय. आणखी एक वाक्य बोलू. कलियुगामध्ये आपल्याला देव भेटल नाही भेटल माहित नाही, आपल्याला साधू भेटतील नाही भेटतील माहित नाही काय, पण ज्याला देवाचं स्वरूप घ्यायचं, ज्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं, त्यानं वृंदावनामध्ये जावं, केलीकुंज आश्रमामध्ये जावं आणि सकाळच्या वेळेला प्रेमानंद महाराजांच्या समोर बसावं, त्यांच्या चेहऱ्याकडे बघावं. आयुष्यातले सगळे दुःख दूर होतात माणसाचे.
की साक्षात भगवंत आम्हाला दिसला, भगवंताचं दर्शन आम्हाला झालं. त्या महात्म्याच्या जवळ कोणतरी आलं आणि प्रश्न विचारला स्वामीजींना, स्वामीजी तुम्ही दिवस रात्र भगवंताचं स्मरण करता, दिवस रात्र तुमचं राधा 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 नाम चालू असतं, पण एवढं नामस्मरण जर तुम्ही करत असाल तर भगवंत तुमच्यावरती संकट का आणतो? तुम्हाला डायलिसिस केल्याशिवाय का जगता येत नाही, का राहता येत नाही? महात्म्याची अवस्था आहे 17-18 वर्षापासून दोनही किडन्या गेलेल्या आहे. माणसाची एक किडनी जर फेल झाली तर माणूस जगल की नाही याची शाश्वती नाही, पण दोनही किडन्या गेलेल्या असताना 18 वर्षापर्यंत राहावं आणि चालतं बोलतं राहावं, याच्याकरता भगवंताची ताकदच असावी लागते. स्वामीजींना प्रश्न विचारला, तुमच्या दोनही किडन्या गेलेल्या आहेत. स्वामीजींचं उत्तर होतं त्याच्यावरती, बेटा माझ्या दोनही किडन्या गेल्या असतील त्या माझ्या नाही गेल्या, या शरीरातल्या दोनही किडन्या गेल्या. माझ्या अंतःकरणामध्ये ज्या 2 किडन्या अजूनही शिल्लक आहे, त्या एका किडनीचं नाव आहे राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव आहे कृष्ण. जोपर्यंत राधा आणि कृष्ण नावाची किडनी माझ्याजवळ आहे तोपर्यंत हा देह इथं राहील. ज्या दिवशी त्या किडन्या जातील त्यानं मला दूर केलं, त्या दिवशी हा देह इथून निघून जाईल. प्रेमानंद संपणार नाही, आत्मा अविनाशी. प्रश्न विचारला की तुम्ही एवढी सेवा करत असताना तुम्हाला दुःख का? स्वामीजींनी भगवंताला दोष नाही दिला. स्वामीजींचे उच्चार वेगळ्या की मी देवाची भक्ती करत असताना ह्या जन्मामध्ये माझ्याकडून पाप घडलंच नाही, हे मी शाश्वतीपूर्वक सांगतो. या जन्मात माझं पाप नाहीच, पण मला जे दुःख भेटतंय ते दुःख कदाचित माझ्या पूर्वजन्मीचे जे कर्म चुकीचे असतील त्या कर्माचा भोग मी आता भोगतोय. तुम्ही वाईट कर्म करत असाल, माणूस चांगलं काम जर एखादं केलं, एखादं जरी चांगलं कार्य आपल्या हाताने घडलं, त्याची गावभर दौंडी देत असतो की आम्ही हे चांगलं कार्य केलं. आणि वाईट कार्य करत असताना आजूबाजूला बघत असतो की आपल्याला कोणी बघत तर नाही ना, पण त्याची अवस्था अशी, पिते दूध डोळे मिटून जात मांजराची. त्याला बघणार जगतातलं कुणी नसेल, या भूतलावरचं कुणी नसेल, पण वृक्षाची ही पान हाले ज्याची सत्ता, कोण बोलविते हरे वेण. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम ज्याची शक्ती आहे, तो भगवान परमात्मा सगळं पाहत असतो. भगवान परमात्मा सगळं सहन करत असतो, पाहत असतो, आणि तो सत्याला न्याय देत असतो. वाईट असू द्या, त्याला थोडे दिवस बरं वाटतं, पण कर्माचे फळ पूर्वीच्या काळामध्ये होतं, या जन्मामध्ये कर्म केले त्याचे फळ पुढच्या जन्मात भोगू नाही. आता तसं नाही. आता कर्म जर चुकत असेल, आताच्या आताच ते आपल्याला भोगावं लागतं. आपल्या कर्माचा भोग आपल्याच वाट्याला येतो. आपण वाईट झाल्यावर विचार करत बसतो की आमच्या वाट्याला हे का आलं असेल. आपण वाईट करताना विचार नाही करत, वाईट झाल्यावर विचार करतो. म्हणून माणसानं एखाद्याला बोलत असताना बोलून विचार करू नये, बोलायच्या आधी विचार केला पाहिजे. बोलताना विचार करावा, बोलून विचार नाही. आपले कर्म आपण तपासले पाहिजे. आपल्या वाट्याला काय ही अवस्था येत असेल. व्यासजींच्या अंतःकरणामध्ये दुःख व्हायला लागलं की माझे कोणते कर्म चुकले असतील, मी काय असं वाईट माझ्याकडून घडलं असेल की अंतःकरणाला आनंद प्राप्त होत नाही. गंगाजीच्या तटकावरती जाऊन बसले, स्मरण करतायत की कुणीतरी मला भेटावं आणि मला या दुःखातून दूर करावं, माझ्या दुःखाची निवृत्ती करावी. अंतःकरणाची स्थिती अशी होते, आम्हाला तो पाहिजे पाहिजे पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. अजून एक बोलू, तुम्ही कधीतरी दिवसभर भगवंताचा विचार करा, भगवंताचं स्मरण करा. एखाद्या व्यक्तीचा जर आपण दिवसभर विचार करत असेल, याला कॉल केला असता तर बरं झालं असतं, आणि ते राहून जातं काही कारण असतं, पण दुसऱ्या दिवशी त्याचा फोन आपल्याला येतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी असणारी चाहूल त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते. ये हृदयीचे देव हृदयी घातले. आपण जर देवाकरता भजन करत असेल, देवालाही कधीतरी चाहूल लागते की मी भक्ताच्या भेटीला गेलं पाहिजे. एखादा शिष्य जर गुरुची वाट बघत असेल, त्या गुरुलाही चाहूल लागलेली असते की माझा शिष्य वाट बघतोय. तसं व्यासजी गंगेच्या दारावरती बसलेत, कुणीतरी साधू यावान माझं दुःख दूर करावं. साधूलाही त्याची चाहूल लागली आणि नारदजींचं आगमन तिथं झालं. हातामध्ये चिपळ्या आहे, गळ्यामध्ये विणा आहे,
आणि टाळ हातामध्ये असणारा, त्याच्यावरती त्यांचं भजन चाललंय, नारायण नारायण नारायण. कानावरती शब्द पडले व्यासांच्या. मागच्या दिशेनं बघितलं, कोई तो महात्मा आ रहा भजन गा रहा है. जवळ आले व्यासजींच्या नारदजी. पण व्यासा, काय दुःख आहे? चरणावरती नमस्कार केला, नतमस्तक झाले आणि सगळा प्रसंग सांगितला. महाराज, मी 4 वेद 6 शास्त्र 17 पुराणांची रचना केली. आजपर्यंत माझ्या अंतःकरणाला आल्हाद प्राप्त झाला नाही, अंतःकरणाला आनंद प्राप्त झाला नाही. व्यासजी, एक काम करा, जा आणि भगवान कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन करा, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करा. व्यासजींनी सांगावं, मी कृष्णाचं वर्णन महाभारतामध्ये केलं, सगळा कृष्ण सांगितला. म्हणजे तुम्ही जो कृष्ण सांगितला तो प्रौढ कृष्ण सांगितला, बालकृष्ण सांगितला नाही. लहानपणीच्या लीला ज्या असतात, जोपर्यंत लेकरू लहान असतं तोपर्यंत त्याच्या खोड्या सुद्धा चांगल्या वाटत असतात. त्याने एखादी चूक केली तरी आई म्हणते, पहा कशी खोडी करते. लहान लेकरानं बापाच्या गालात जरी मारली तरी बाप दुसरा गाल पुढे करतो. बरोबर आहे? लहान लेकरानं त्याला जर कडेवरती घेतलं आणि त्यानं गालामध्ये चापट मारली तर बाप दुसरा गाल पुढे करतो की दुसऱ्या गालावरती मारणं. त्यानं केलेलं चुकीचं काम आहे, खोडी आहे, तरी आपल्याला आनंद वाटतो. पण तेच पोरग एकदा मोठं झालं आणि मोठं झाल्यावर जर मारलं तर बाप दुसरा गाल पुढे करत नाही. घरामध्ये कुठंतरी दोरी शोधतो, रस्सी शोधतो आणि ती झाडाला लटकवण्याचा विचार करत असतो. की ज्याला जन्म दिला, ज्याला लहानाचं मोठं केलं, आज सोन्याचे दिवस आले आणि हा माझ्यावरती हात उचलायला लागला, वाईट वाटतं बापाला. पण बालकृष्णाच्या घोड्यांचं वर्णन करा, त्याच्या लीलांचं वर्णन करा. व्यासजींच्या लक्षात आलं की बालपणातल्या लीला अंतःकरणाला आल्हाददायक ठरणाऱ्या. निघाले. श्रीमद भागवताची रचना करायची, पण लिहिण्याकरता बोलवायचं कुणाला? तर लिहिण्याकरता गणेशजींना पाचारण केलं. गणेशजींना बोलवलं की गणेशजी, तुम्ही आम्हाला कथा लिहिण्याकरता मदत करावी. गणेशजी बसले कथा लिहिण्याकरता. पण बसल्याच्या नंतर जोपर्यंत कथा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही एका जागेवरून. ठीक आहे. गणेशजींना कथा लिहिण्याकरता बोलवलं आणि कथा लिहित असताना व्यासांना जर काही काम यावं मधामध्ये, त्यांनी एखादा कूट श्लोक द्यावा. त्या कूट श्लोकाचा अर्थ लिहेपर्यंत त्यांनी काम आटपावं, परत यावं, दुसरा श्लोक सांगावा. करता 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 18,000 श्लोकांची संहिता तयार झाली. पण आता ही संहिता द्यायची कुणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भगवान परमात्म्याच्या लीला आपण वर्णन केलं. नारदांचं सांगणं होतं, नारदांनी सांगितलं, स्वतःचा अनुभव प्रतिपादन केला नारदांनी की मी लहानपणी आमची आई एक दासी होती. अहम पुरातोत भवत भवत मुने दास्यास्तु कस्या. मी एका दासीचा मुलगा आणि आमच्या एका ब्राह्मणाच्या घरी घरकाम करायची. नारदजींचं स्वतःच्या मुखानं सांगितलं पहिलं चरित्र आहे श्रीमद भागवतामध्ये की स्वतःचं वर्णन स्वतःच्या मुखानं करावं. आपण स्वतःचा मोठेपणा दुसऱ्याला सांगू नये, पण आपण आपलं वर्णन केल्याच्या नंतर जर एखाद्याचं जीवन सुधरत असेल गड्या, तर आपण निश्चित सांगितलं पाहिजे. व्यासांचं दुःख जर दूर होत असेल तर नारदांनी त्यांचं चरित्र सांगितलं पाहिजे. मी एका दासीचा मुलगा होतो, आई ब्राह्मणाच्या घरी घरकाम करायची. करता 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 चातुर्मास आला आणि चातुर्मासामध्ये त्या ब्राह्मणाच्या घरी काही साधूंचं आगमन झालं. साधू चातुर्मासा करता आले. त्यांनी सकाळी उठावं, स्नान करावं, यज्ञ कर्म करावे. करता 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 मी आईच्या सोबत जायला लागलो. साधूंनी मला हळूहळू जवळ करायला सुरुवात केली. साधूच्या जवळ जर जायचं असेल, त्यांनी सांगितलेलं कार्य मी करायचो. त्यांनी मला नैवेद्य आणून देण्याकरता सांगितलं, मी नैवेद्य नेऊन द्यावा. त्यांच्या उच्चिष्ट भोजन मी करावं, भोजन प्रसादी ग्रहण करावी. साधूनं मला जवळ केलं आणि साधू करतात व जवळ 4 गुण आपल्या अंगामध्ये असावे लागतात. वाटत असेल साधूनं आपल्याला जवळ केलं पाहिजे, 4 गोष्टी असाव्या लागतात. पहिली गोष्ट, माणूस मितभाषी असावा, कमी बोलणारा असावा. त्यानं बडबड बडबड सारखं जर बोलत असेल तर महात्मे कधी जवळ करत नाही, महात्मे त्याला दूर ढकलत असतात. माणसानं मितभाषी असावं, कमी बोलणारं असावं.
दुसरा गुण त्याच्यामध्ये असावा अचंचलता नावाचा, की तो चंचल नसावा, त्याची वृत्ती स्थिर असावी. तिसरी गोष्ट इंद्रिय निग्रह त्याच्याजवळ असावा. आणि चौथी गोष्ट तो सेवा वृत्ती त्याच्या ठिकाणी असावी. इंद्रिय निग्रह, सेवा वृत्ती, मितभाषी आणि चौथी गोष्ट जी सांगितली ती अचंचलता. या चार गोष्टी जर माणसाच्या जवळ असतील तर साधू आपल्याला जवळ करत असतात. साधूनं मला जवळ केलं, मी त्यांच्या जवळ राहायला लागलो. 4 महिन्याचा काळ उलटून गेला ना, साधूंनी चातुर्मास संपवला, साधू निघाले परत जायला. माझं लक्ष गेलं की साधूंनी चातुर्मास आटोपला. रोज सकाळी ज्यांच्या जवळ जाऊन बसायचं, ज्यांचा यज्ञ बघावा, ज्यांच्या लीला ऐकाव्या, ज्यांची कथा ऐकावी, ज्यांचं कर्म ऐकावं, असे साधू मला उद्यापासून प्रवचन सांगणार नाही, कथा सांगणार नाही. म्हणून मी त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांच्या सोबत गेलं पाहिजे. समोर साधू चालतायत रस्त्यानं आणि माग माग नारदजी जायला लागले. नारदांचं लक्ष गेलं की साधू त्या ब्राह्मणाचं घर सोडून जायला लागले. साधूच्या पावलावर पावलं टाकत टाकत चालणारे नारदजी नारदांकडे वळून बघितलं आणि विचारलं, बच्चा कहाँ निकले? बोले साधू जी आपके साथ. कहाँ पे आ रहे हो? आप जहां पे ले जाओगे वहां पे मैं चलूंगा आपके साथ. बोले बच्चा तो हमारे साथ में नहीं आ सकता. क्यों स्वामी जी? अभी आपकी माताजी घर में, जब तक आपकी माताजी घर में तब तक हम ले जा नहीं सकते. नारदांनी पाठ फिरवली, चेहरा पडला. नारदांच्या मनामध्ये विचारायला लागला, कदाचित माझी आई जर मेली असती गड्या तर मला साधूची संगत भेटली असती, साधूच्या सोबत जायला भेटलो असतो. रोज उठावन प्रार्थना करावी देवाला, देवा माझ्या आईला मरण येऊ दे, माझी आई मरू दे. आपण विचार करत असेल गड्या काय वृत्ती असेल नारदाची, की जन्मदात्या मायला मरण मागावं. पण ते विरक्त अवस्थेमधले साधू आहे आणि त्यांना माहिती आहे ही आई जी ती या जन्माची, पुढच्या जन्मामध्ये कोण असेल, मागच्या जन्मामध्ये कोण होती माहित नाही. ही जर गेली असती तर जन्मोजन्मीचा मला परमात्म्याचा मार्ग दाखवणारे साधू त्यांच्या सोबत मला जाता आलं असतं. रोज प्रार्थना केली आणि एक दिवसचा प्रसंग, एकदा निर्गता गेहा. आई गोठ्यामध्ये गाईची धार काढण्याकरता गेली. तिला एका सर्पानं दंश केला ना, आई जागेवरती मरण पावली. माझ्याकडे कुणीतरी बातमी आणली, सांगितलं मला की तुमची आई मरण पावली. जागेवरतून उठलो, अंतःकरणामध्ये आनंद झाला. पण जगताला जर आपल्या अंतःकरणाचा आनंद दाखवला तर लोक काय म्हणतील याचा विचार नारदांच्या मनात आला. म्हणून चेहऱ्यावरती दुःख दाखवलं. एक सूत्र आपण आयुष्यामध्ये नेहमी अवलंबलं पाहिजे गड्या. आपल्याला जर वाटत असेल आपण सुखानं जगलो पाहिजे, समाधानानं जगलो पाहिजे, तर आपण LKM नावाचं सूत्र आयुष्यामध्ये अवलंब करा. त्याचा लोक काय म्हणतात याचा विचार करायचा, विचारच करायचा नाही. लोक कधीतरी स्मशानभूमीत जातील आणि तेरवीच्या जेवणाला म्हणतील की गड्या ऊन फार तापतंय, मठ्ठा असता तर बरं झालं असतं. लोकांना काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त वाईट बघायचं असते, खोडी काढायची असते. म्हणून त्यांचा फारसा विचार करायचा नाही. नारदांनी लोकांचा विचार केला नाही, आईचा अंत्यविधी केला आणि साधूला शोधण्याकरता सगळीकडे फिरायला लागले की मला जे साधू भेटले होते ते साधू कुठं असतील. फिरता 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 त्या साधूची भेट व्हावी, साधूनं भगवंतापर्यंत घेऊन जावं. भगवंतापर्यंत गेल्याच्या नंतर नारदानं व्यासजींना सांगावं, व्यासा ऐक, मी देवतापर्यंत गेलो, देवाला प्राप्त केलं. देवानं मला एक विणा दिली, ती विणा मी गळ्यामध्ये घातली. देवदत्ता मिमाम विणा स्वरब्रह्म विभूषिताम. त्याच्यावरती मी सारखे तिचे तार छेडत असतो आणि ते तार छेडून त्याचं भजन सतत करत असतो. नारदजी तेच भजन करतात. अगदी 2 मिनिटं आपणही नारदजींचं भजन करूया. हातानं टाळी वाजवायची, सगळ्यांनी भजन करायचं बघा. हो कृष्ण कहने से तर जाएगा, पार भाव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा, पार भाव से उतर
जाए कृष्ण एक ताली वाजवा. से तर जाएगा और भव से उतर जाएगा उतर जाएगा से जाएगा और भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा भाव मन से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से तर जाएगा पार भव से उतर जाएगा कृष्ण कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा. बड़ी मुश्किल से नर्तन मिला क्यों न जाने किधर जाएगा बड़ी मुश्किल से नर्तन मिला वो न जाने किधर जाएगा. बड़ी मुश्किल से नर्तन मिला क्यों न जाने किधर जाएगा पार भव से वो कृष्ण कहने से तर जाएगा और भव से उतर कृष्ण कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा. कृष्ण कहने से तर जाएगा और भव से उतर जाएगा. होगी गली गली में चर्चा तेरी जिस गली से गुजर जाएगा वो भी घर घर में चर्चा तेरी जिस गली से गुजर जाएगा. होगी गली गली में चर्चा तेरी जिस गली से गुजर जाएगा कृष्ण कहने से श्याम कहने से कृष्ण कहने से तर जाएगा और भव से उतर
तुम्हारी सखा तुम्हारे नाथ नारायण वासुदेव तुम्हात स्वामी सखा हमारे हे नाथ नारायण वासुदेव तुम्हारे स्वामी सखा तुम्हारे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हरे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 कृष्ण 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 राधे राधे बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय हो। राधा राणी सरकार की जय हो व्यासजींनी चरित्र ऐकलं नारदांचं आणि ग्रंथ लिहायला सुरुवात केली. याला थोडं स्वच्छ करा. अठरा 18,000 श्लोकांची संहिता तयार केली. पण प्रश्न असा आहे की हा ग्रंथ द्यायचा कुणाला, कुणाच्या जवळ सोपवला म्हणजे हा व्यवस्थित राहील, याचा प्रचार प्रसार होईल, विचार करायला लागला. ग्रंथ द्यायचा आहे पण निर्मत्सराणाम सताम असला पाहिजे, त्याचं अंतकरण मत्सर रहित असलं पाहिजे. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध चारही गोष्टी त्याला कळाल्या पाहिजे. म्हणून लक्षात आलं की ज्या गर्भामध्ये असताना ज्यानं स्मरण केलं होतं माया मेताम तरंती, ते जोपर्यंत शब्द ऐकले नाही की माझी माया तुला त्रास देणार नाही, तोपर्यंत बाहेर आला नाही. असा आपला असणारा मुलगा शुक त्याचं नाव आहे. आणि शुकाचार्यांची आठवण आली. व्यासांच्या आश्रमातील मुलं वनामध्ये समिधा अन्नकरणात जायचे. समिधा म्हणजे यज्ञाला जे लाकडं लागतात, यज्ञाकरता लागणाऱ्या काड्या म्हणजे समिधा. त्या आणण्याकरता रोज वनामध्ये जावं. मुलांना आवाज दिला, ए मुलांनो, प्रकारे एवढ्या घनदाट जंगलामध्ये जाता, भीती नाही वाटत तुम्हाला? म्हणे गुरुजी भीती वाटते, पण ना इलाज को क्या इलाज, आम्हाला गेल्याशिवाय पर्याय नाही. वनामध्ये जर जात नाही तर समिधा आणत नाही. जोपर्यंत समिधा येत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही. आम्हाला जावं लागतं. पण एक काम करा, जवळ बोलवलं मुलांना आणि 2 श्लोक त्यांना दिले की वनामध्ये जात असताना या श्लोकांचं स्मरण करत राहा. ते श्लोक सतत गुणगुणत राहा, तुम्हाला भीती वाटणार नाही. मुलांनी वनाच्या दिशेनं निघावं आणि ते सतत श्लोक म्हणत जावं. बरहा पिडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार बिभृत वेणुं जठर पटयो शृंगवेत्रे वामे पानमश्रून कवरम तत्फलानि अंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिः स्वयं यज्ञे लोके मिष्यति बुभुजे यज्ञ भुग्बालके. ज्या परमात्म्याने एवढा सुंदर काला जमुनाजीच्या तटकावरती केला, असा सुंदर असणारा परमात्मा, काय त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. त्यानं अधरावरती वेणू धारण केलेली आहे. त्याचं वर्णन करणारा सुंदर असा श्लोक आहे.
बरहापीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकार बिभ्रतवास कनक कपिशं वैजयन्त्यो जमाला रंधार वेणुरधर सुधया पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद गीत कीर्ती. सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळेला त्या वृंदावनाच्या दिशेनं सगळ्या गायी चालत येत आहेत. त्या गायींच्या पाठीमागं चालणारा परमात्मा, गायींच्या पायाची उडणारी धूळ आणि त्या ब्रजरजेमध्ये जसा एखाद्या सूर्यावरती एखादं ढग यावं आणि सूर्याचं सुंदर स्वरूप आपल्याला दिसावं, तसा असणारा तो परमात्मा गायींच्या खुरांची माती उडावी आणि त्या मातीनं तो माखला जावा, ज्यानं कमरेला पितांबर बांधलेला आहे, अधरावरती वेणू धारण केलेले, डोक्यावरती मुकुट घातलेला आहे, त्या मुकुटामध्ये मोरपीस लावलेला आहे, त्याचे कुरडे कुरडे केस आणि ते कुरडे केसावरती बसलेली माती, त्याचं स्वरूप एवढं सुंदर दिसायला लागलं की कुणीही त्याच्या स्वरूपाकडे पाहावं, आकर्षित व्हावं. एवढा सुंदर असणारा परमात्मा, त्याचं वर्णन वनामध्ये साधना करण्याकरता बसलेल्या शुकाचार्यांच्या कानावरती आलं आणि शुकाचार्यांचे डोळे उघडले. आवाज दिला मुलांना, पण परत लक्षात आलं गड्या, जो एवढा सुंदर आहे त्याला सुंदरतेचा निश्चित अभिमान असेल. माणसाला सुंदरतेचा अभिमान असतो की माझ्यासारखा दुसरा कोणी सुंदर दिसत नाही. आपल्याला सुंदरतेचा अभिमान असतो. माणूस सुंदर असावा गड्या, तो चेहऱ्यानं सुंदर नसला तरी चालेल, अंतःकरणाचा सुंदर असावा. त्याचं अंतःकरण गंगेसारखं निर्मळ असलं पाहिजे. लोक चेहरे लक्षात ठेवत नाही, आपण एकमेकांशी परस्परांशी केलेला व्यवहार लक्षात ठेवत असतो. म्हणून आपण बोलताना ऐसी बानी बोली कोई न बोले झूठ और ऐसी जगह पर बैठी कोई न बोले उठ. आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे. लक्षात आलं शुकाचार्यांच्या, ज्या अर्थी तो एवढा सुंदर असेल त्या अर्थी त्याला अभिमान असला पाहिजे सुंदरतेचा. किती अभिमान असतो माणसाला सुंदरतेचा. एक आजीबाई 75-80 वर्षाचं त्यांचं वय, आणि बाजारामध्ये गेल्या. एका आरशाच्या दुकानदाराजवळ जाऊन पोहोचल्या. आरशाच्या दुकानदाराला प्रश्न केला, दादा म्हणे का रे, हा आरसा किती रुपयाला दिला? आजीने आरसा घेतला, चेहरा बघितला. दुकानदारानं सांगितलं, आजी 40 रुपयाचा आरसा आहे. खाली ठेवला आरसा. त्याच्यापेक्षा थोडा मोठा आरसा दाखव. आजी हा 100 रुपयाचा आरसा आहे. आजीनं चेहरा बघितला, परत खाली ठेवला. 500 रुपयाचा आरसा बघितला, चेहरा बघितला, आजीनं खाली ठेवला. आजी 4000 रुपयाच्या आरशापर्यंत गेली आणि आरशाच्या समोर जाऊन उभी राहिली आणि दुकानदाराला बोलायला लागली, म्हणे दादा किती महागाई वाढली रे. आमच्या काळात आरशेही स्वस्त मिळत होते आणि चेहराही चांगला दिसत होता. आता आरशेही महाग झाले आणि चेहराही खराब दिसायला लागला. आरसा खराब झाला का चेहरा खराब झाला? आरसा खराब झाला का चेहरा खराब झाला? चेहऱ्याची सुंदरता आजीला वाटतं जशी मी 20 वर्षाच्या वयात दिसत होती तशी 80 मध्ये दिसली पाहिजे. आजी कशी दिसत? हे दिवसाला कमी होत जाणारं सौंदर्य असतं, हे टिकणार नाही. पण आरसा त्याचं काम करतो. आरसाही तेव्हाही तोच चेहरा दाखवत होता, आजही तोच चेहरा दाखवतो. म्हणून लोक आरशाचा राग करतात. एखादा व्यक्ती जर तोंडावरती खरं बोलत असेल ना, राग येतो माणसाला. खरं बोलणाऱ्याचा राग येतो. आरसा खरं जे आहे ते दाखवत असतो, म्हणून त्याचा राग येतो. मेकअप वालीचा ब्युटी पार्लर मध्ये गेल्यावर आपल्याला वाटते वा वा वा, काय सुंदर ब्युटी पार्लर, काय सुंदर चेहरा चमकवला. तिथं गेल्यावर आनंद वाटतो का? तर आपल्याला 10 वर्षानं वय कमी झाल्यासारखं वाटतं. आपण सुंदर दिसत असतो. महागाई, ज्याला सुंदरतेचा अभिमान असेल असं वाटलं आणि डोळे लावले, डोळे मिटल्या गेले. मुलं समोरून जात आहेत आणि मुलांनी दुसरा श्लोक म्हटला की तो परमात्मा सुंदरतेचा अभिमान घेऊन बसणार नाही, तर तो दिनावरती दया करणार आहे. एखादा अपकार करण्याकरता येत असेल त्याच्यावरतीही उपकार करणारा तो परमात्मा आहे. आणि त्या पुतनेचं वर्णन केलं. अहो बकीयम तनकालकूटम
जिघांसया पाय यदाप्यसाध्वी लेभे गद्यो धातृचितां ततोऽन्यम् कं वा दयालुं शरणं व्रजे. याचंच वर्णन माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये करतात. तुवा सनकाधिकांचे निमाने सायुज्य सौर सुधिधला पुतने जे विषाची निस्तन पाने बाळा मारवाली. आपल्या स्तनामध्ये हलाल नावाचं विष भरून मारण्यात आलेली पुतना, त्या पुतनेला परमात्म्यानं सायुज्य नावाची मुक्ती प्राप्त करून दिली. नभे नभे जेने उरी हानीतला सी पांपरा तयाचा चरण वाहसी दातारा. ज्या भृगु ऋषीनं छातीवरती लाथ मारली, ती लाथ परमात्म्याने छातीवरती धारण केली. एवढा दयाळू असणारा परमात्मा, एवढा कृपाळू असणारा परमात्मा, त्याचे गुण ऐकले गड्या. आवाज दिला विद्यार्थ्यांना, बाळांनो इकडे या. जवळ गेले म्हणे, विचारा स्वामी म्हणे का रे आता जे वर्णन केलं तुम्ही कुणाचं वर्णन केलं? पुढे हे आमच्या गुरुजींनी आम्हाला श्लोक दिले. आमच्या गुरुजींनी 18,000 श्लोकांची संहिता तयार केली आणि त्याचा अधिकारी शोधतायत की नेमकी द्यायची कोणाला. म्हणे मी जर तुमच्या गुरुजीपर्यंत आलो, मला देतील गुरुजी श्लोक? नक्की देतील गुरुजी. चला आमच्या आश्रमामध्ये जर आलात तुम्हाला निश्चित ते श्लोक देतील. आश्रमाच्या दिशेने गेले आणि जी 18,000 श्लोकांची संहिता आहे, ती 18,000 श्लोकांची तयार झालेली संहिता व्यासजींनी शुकाचार्यांना दिली. सनकाधिक वर्णन करतात की शौनकाधिक ऋषींनो ही संहिता राजा परीक्षितीचं निमित्त शुकाचार्यांनी केलं आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली. सनकाधिक उठून उभे राहिले आणि प्रश्न करतायत, महाराज आम्हाला प्रश्न पडला की हा राजा परीक्षिती कोण होता? फार क्लिष्ट ग्रंथ श्रीमद भागवत. त्याचा जर बारकाईनं विचार केला ना, आपण कितीही दिवस विचार केला तरी त्याचा मेळ लागत नाही आपल्याला. कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा, कथेमध्ये कथा, एवढ्या कथा आहे की एवढ्या 7 दिवसात सांगून होत नाही. बोर नाही झाले ना तुम्हाला? भाषा कळते माझी का? दुसरं गावाचं, भावाचं, जावाचं हे सांगायचं आपल्याकडे ते बी भांडवल आहे. पान पलटी धडा दुसरा. टेन्शन घेऊ नका, नाही तर तुम्ही म्हणसाल काय सांगायला लागले हे काही समजेना. फक्त आल्यापासून त्याचं चालू आहे देवाची भक्ती करा, देव 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 देव. देवाचंच कवर काय करायचं? कधी कधी जावाचं सांगावं, कधी कधी भावाचं सांगावं, कधी कधी गावाचं सांगत जावं. ह्या ऐकण्याकरता आपल्याकडे अनेक साधनं उपलब्ध आहे. आपला मोबाईल उघडागड्या आणि त्याच्यावर कपिल शर्माचा शो पहा. तुम्हाला हसायला, पोट भरून हसायला मिळतं तिथं. पण लोक ट्रेंडिंगच्या युगात जगणारे झाले. कधी कोणता ट्रेंड येईल काही सांगता येत नाही. अलीकडल्या काळात आत्ता ट्रेंड आला होता कोणता रे पूर्व होतो? अलीकडल्या काळात आता 2-4-8 दिवस आधीचा ट्रेंड, किरीस का गाना सुने क्या. किरीस का गाना. आता किरीस गेला, किरीस के पप्पा का गाना सुने क्या. आपण जे समोर येतोय ते पाहत राहतो. ट्रेंडिंगच्या युगात जगण्याचा विचार करतो. बरं, माणसं ट्रेंडिंगच्या युगात आवड बदलती त्याच विचार नाही. ट्रेंडिंगच्या युगात देवही बदलतात. देव बदलतात लोक. आधी सगळी गडबड होती, सगळी गर्दी होती वृंदावनात प्रेम मंदिर पाहण्याकरता. बरं, प्रेम मंदिर झालं आणि प्रेम मंदिरातली गर्दी थोडी हळूहळू कमी व्हायला लागली. सगळ्या गाड्या निघाल्या गुजरातच्या दिशेनं. हरे का सहारा बाबा श्याम हमारा, चलो खाटू श्याम. आता खाटू श्यामचा ट्रेंड कमी झाला आणि लोक चालले आता सावरिया शिवाय. अजून कोणता एखादा देव आणतील आणि देव ट्रेंडिंगला आला की पहिल्याचं मार्केट कमी होतं का नाही? ज्यावेळेस बाहुबली पिक्चर आला, बाहुबली आल्यावर सैराटचं मार्केट कमी झालं का नाही? नवीन काहीतरी आलं की जुनं मागं पडत असतं, त्याच्यावरती पांघरून पडत असतं. तसं लोकांनी देवाला विसरलं नाही पाहिजे. फक्त
मधात प्रदीप बाबाने एवढी कृपा केली होती आपल्यावरती. प्रदीप बाबा मिश्रा गावागावातले महादेवाचे बंद पडलेले मंदिरं चालू झाले की ज्या मंदिरात कधीच कोणी जात नव्हतं अशा मंदिरात एवढी गर्दी दर्शना करता 2 तास. तुमच्या गावात काही काही दिघ्या महादेवाला पाणी घालणारी. वा वा वा, अभिनंदन तुमचं बाबा. या सकाळीच उठतात 4 वाजता, पूजेचं ताट, त्याच्यामध्ये 1 लोटा जल, सब समस्या का हल. तांब्याभर पाणी घ्यायचं, 2-4 बेलाचे पानं घ्यायचे, भस्म घ्यायचं, कुठं निघायचं सकाळ सकाळी महादेवाच्या मंदिरात. महादेवाला पाणी घालायचं, बेल व्हायचा, आपल्याला सगळे सुख प्राप्त होतात. बरोबर आहे. अजून एक ऐकलं असेल तुम्ही, महादेवाच्या पिंडीला जर मध लावून बेलाचं पान चिटकवलं तर लेकर पास होतात. ऐकलं काय तुम्ही? देवा शपथ बा, तसं जर झाला असता हा पट्ट्या कलेक्टर झाला असता, इथे महाराज नसता बसला. बेलाचं 1 पान आणलंच नसतं, यायला याचं पेमेंट केलं असतं, यायला बेलाचे पानं तोडायला मवळं हुलवाय नेलं असतं. तिकडे मध काढा, आपल्याला महादेवाचा अभिषेक मधानच करायचा, आणि बेलीचं झाड आणलं असतं, महादेवाच्या डोक्यावर टाकलं असतं. काही कर देवा, पण आपल्याला कलेक्टर कर. टेबला खालून घेतले तरी चालतात, पण आपली ड्युटी लागली पाहिजे. सध्या टेबलाच्या वरपेक्षा टेबला खालचा जमाना जास्त आहे. म्हणून माणसाजवळ डोका असून चालत नाही, खिसा गरम असला पाहिजे. ज्याचे ज्याचे खिसे गरम येतात त्यानं वाटोळ केलं गावात. हो, म्हणजे एखाद्या अडाण्याच्या हाती सत्ता द्यायची, अडाण्याच्या हाती कारभार द्यायचा, आणि सुशिक्षित लोकांनी त्या अशिक्षिताच्या हाताखाली काम करायचं, ही सध्याची परिस्थिती. पण काय होतंय, आपल्या गावातलं एखादं पोरग बाहेर येऊ द्या आणि त्यानं म्हणावं आता सरपंचकीची निवडणूक यायला लागली, मला फॉर्म भरायचा. लोक त्याला म्हणतात का आमची जिंदगी चालली चट्या उचलल्या, आणि तू काना मागून येऊन तिकीट व्हायला लागला काय? गप्पच आपली शाळा शिक, कुठंतरी नोकरी कर, कुठं भानगडीत पडला या. आपण नवीन पोरांना इकडे येऊ देतच नाही. पण सुशिक्षित लोक जोपर्यंत येणार नाही इकडे, तोपर्यंत गावचा विकास होणार नाही. आपण कधीतरी विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. काय सांगत होतो मी? बेलाचं झाड. तिथून बाजूला गेलो नाही का. आई, तुम्हाला जरा राग येऊ द्या माझा. बेलीला त्या महादेवाला पाणी घालणाऱ्या बाया कोणत्याही सांगू काय? जिची सासू सकाळी 9 वाजेपर्यंत कट उपाशी मरायली घरात, जिच्या सासऱ्याला 10 वाजेपर्यंत चहा नाही, की त्याचं 80-85 वर्षाचं वय, त्याला खाटेवरून उठता येत नाही, पण 10 वाजेपर्यंत बिना चहाचा मरायला. दिवसभर मार्केटमध्ये शेतामध्ये काम करणारा, राबणारा आपला पती, की आपला घर आपला संसार सुखाचा व्हावा याकरता दिवसभर पळापळ करतो. आणि दिवसभर पळापळ केल्याच्या नंतर संध्याकाळी घरी आला, अपेक्षा असते बायकोनं 2 घास खाण्याकरता सुखानं खाऊ दिले पाहिजे. या आई त्याला सुखानं खाऊ देत नाही. तो दिवसभर काम करून घरी आला की पोराला आवाज देते, पप्प्या तुझ्या बापाला म्हणा दुलडीत भाकर पडली केक गिळून, आय महादेव. असा महादेव पावत असते. असा महादेव पावत नाही. अशी जर महादेवाची भक्ती करत असाल, सासू सासरे उपाशी, नवरा उपाशी, आणि चालली महादेवाला पाणी घालाय, महादेव पावत नाही. अशानं बेलीचं झाड अंगावर पडते, मरते माणूस दबुद्देच्या खाली. पर भक्ती करायची असेल तर उलटी भक्ती करा. आपल्या घरामध्ये वयस्कर झालेले सासू सासरे, त्यांची सेवा वेळेवर, आपला पती आपल्या कुटुंबाकरता, आपल्या संसाराकरता, आपल्या घरादाराकरता पळापळ करतोय, त्याची सेवा वेळेवरती करायची. घरादाराची, आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, आपल्या पतीची सेवा वेळेवरती करायची. ती सेवा झाल्याच्या नंतर जर वेळ मिळाला तर महादेवाच्या मंदिरात पाणी घालायला जायचं. जर आपल्याला वेळ मिळत नसेल तर तुम्ही नाही गेलात तरी महादेव तुमच्याकडे पाणी घ्यायला येते. फक्त सेवा तेवढी असली पाहिजे. पितृवचन सेवापती स्वामी काच गुरु भक्ती, पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. आपण अशी भक्ती केली पाहिजे परमात्म्याची. आपण वरपांगी भक्ती करतो, भगवान परमात्म्याच्या दरबारात जातो आणि देवाच्या जवळ गेल्याच्या नंतर डोळे लावतो. बरोबर आहे, डोळे लावतो आणि हात जोडतो आणि डोळे लावून घेतो. बरं, डोळे कधी लावले पाहिजे माणसाला? एखादी गोष्ट डोळ्यानं पाहण्यासारखीच नाही बा, की आम्ही हिला डोळ्यानं पाहूच शकत नाही, त्यावेळेस माणूस डोळे लावत असतो.
भगवान परमात्म्याचं स्वरूप आधी बघावं, डोळे भरून या पाहिन तुझे मुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्याचं मुख डोळे भरून पाहावं, ती मूर्ती अंतःकरणामध्ये ठसवावी आणि अंतःकरणामध्ये ज्यावेळेस त्याची मूर्ती उभी राहील त्यावेळेस त्याच्याकडे बघावं, डोळे बंद करावे की आम्हाला डोळे बंद केल्याच्या नंतरही तोच परमात्मा दिसतो. त्यावेळेस डोळे बंद केले पाहिजे, आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे. आपल्याला एक ना अनेक प्रश्न पडत असतात. सूतजींनी शौनकादी ऋषींना कथा सांगत असताना त्यांना पडलेला प्रश्न, हा राजा परीक्षिती याला राज्य दिलं, हा राजा परीक्षिती कोण होता? कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झालं. कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध झाल्याच्या नंतर पांडवांना मारण्याचे नाना प्रकारचे प्रयत्न केले जातात. पांडव मरत नाही. पांडव मरतील कसे? जाको राखे साकिया मार सकेना कोई. एखाद्याचं जग वैरी होत असेल पण त्याचा राखणारा जर रक्षण करणारा जर परमात्मा असेल तर त्याला कुणीच काही करू शकत नाही. परमात्मा रक्षण करणार आहे पांडवांचा. पांडवांच्या पक्षामध्ये असणारा परमात्मा आहे. पांडवांना कुणीच मारू शकत नाही असे असणारे पांडव. एक दिवसचा प्रसंग, ज्या भीमानं गदेनं दुर्योधनाची मांडी फोडली आणि तो दुर्योधन त्या ठिकाणी पडलेला आहे मरणासन्न अवस्थेमध्ये. अश्वत्थामा येऊन पोहोचला आणि अश्वत्थामानं दुर्योधनाकडे बघावं, आवाज द्यावा दुर्योधनाला, मला जर सेनापती केलं असतं आज तुझ्यावरती वेळ आली नसती. दुर्योधनाला जवळ बोलवलं आणि अश्वत्थाम्याची जी मांडी दुर्योधनाची जी मांडी फोडलेली होती त्या मांडीतील रक्त घेतलं, बोटाला लावून राजतिलक केला अश्वत्थाम्याचा. अश्वत्थामाच्या एवढं लक्षात यायला पाहिजे होतं, अरे सगळे कौरव संपले, सगळं राज्य संपलं, सगळी सेना संपली. ज्या जागेवरती सेनाच नाही त्या सेनेचा सेनापती होऊन काय फायदा आहे? ज्या राज्यामध्ये लोकच नाही त्या राज्याचा राजा होऊन काय फायदा आहे? हे अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं नाही. ज्या जागेवरती सुखच नाही तिथं जाऊन काय फायदा? अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं नाही. राजतिलक केला, आनंद झाला आणि दुर्योधनाला विचारलं, महाराज काय पाहिजे तुम्हाला मागा ते आणून द्यायला तयार आहे. पण एक काम कर, जा जे 5 पांडव होत्या रे, आम्ही 100 कौरव होतो, 100तला एकही वाचला नाही, 5तला एकही मारल्या गेला नाही. मला त्या 5 मधल्या एकाचं तरी मुंडकं तोडून आण. म्हणजे आता जातो मुंडकं तोडून आण. म्हणजे तो जो भीम आहे ना त्याचं मुंडकं जरा मोठं आहे, त्याने माझी मांडी फोडली, त्याला जर घेऊन आला तर मला फार आनंद होईल. निघाला अश्वत्थामा मारण्याकरता. पांडवांना मारायचंय. युद्ध झाल्याच्या नंतर पांडव युद्धामध्ये विजयी झालेले आणि परमात्म्यानं विजयाच्या रात्रीला पांडवांना सोबत घेऊन गेला. विजयाच्या रात्री माणसाला झोप येत नाही. विजयाच्या रात्री झोपलं नाही पाहिजे किंवा झोप येत नाही. परमात्म्याच्या सोबत पांडव घेऊन गेले. पांडवांच्या आसनं जिथं झोपण्याची जागा आहे त्या आसनावरती पांडव पुत्रांना झोपवलं, पांडवांच्या मुलांना झोपवलं. अश्वत्थामा धावत आला. 5 पांडव बघितले झोपलेल्या अवस्थेमध्ये, बेसावध असताना 5चीही मुंडके तोडले घेऊन गेला दुर्योधनाजवळ. दुर्योधना, तू सांगितलं होतं ना एकाचं मुंडकं तोडून आण, हे बघ 5चीही मुंडके तोडून आणले. 5ही मुंडके तुझ्या पुढे कुणाचं दाखवायचं तुला सांग. मला त्या भीमाचं मुंडकं पाहू दे. भीमाचं मुंडकं दाखवलं आणि दुर्योधन त्या अश्वत्थाम्याला सांगायला लागला, अरे 5ही पांडवांना मारलं, हे पांडव नाहीत ज्यांना मारण्याकरता गेला होता. ते पांडव न मारता तू पांडव पुत्रांना मारलं, पांडवांच्या मुलांना मारलं. आमच्या कुळामध्ये एकही पाणी पाजणारा शिल्लक ठेवला नाही. राग आला दुर्योधनाला. इकडे परमात्मा आणि 5 पांडव त्यांची पत्नी असणारी सगळे जण येऊन पोहोचले. रक्ताचा पाट वाहताना दिसला की ज्या ठिकाणावरती आपण झोपत होतो तिथून रक्ताच्या धारा, रक्ताचा पाट वाहायला लागला. पांडवांनी बघितलं, प्रतिज्ञा केली की ज्या कुणी हे क्रूर कृत्य केलं असेल, ज्या कुणी माझ्या मुलांना मारलं असेल त्यांना मी जिवंत सोडणार. आणि प्रतिज्ञा केली. परमात्म्याच्या जवळ गेले, देवा अरे यांनी ब्रह्महत्येचं पातक यांना लागलं, यांनी मुलांना मारलं. जर मुलांना मारत असेल त्याला आम्ही मारलं पाहिजे, पण मारणारा कोण आहे?
हे लक्षात आलं अश्वत्थामा मारणार आहे. परमात्म्यानं सांगावं तुम्ही ज्या प्रतिज्ञा केल्या त्या प्रतिज्ञा पूर्ण करा. शास्त्र असं सांगतो 10 लोकांना मारता येत नाही. एक जर तो मध्यधुंद अवस्थेमध्ये असेल, वेडसर असेल, बेसावध असेल, झोपलेला असेल, बालक असेल, स्त्री असेल, अविवेकी असेल, शरणागत असेल, भाग्यहीन असेल, अशा 10 लोकांना मारता येत नाही. हे बेसावध अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये त्यांना मारलं. गौतमीने ते बघितलं आणि शोक करायला लागली की ज्यानं माझ्या मुलांना मारलं असा असणारा अश्वत्थामा तो माझ्या गुरुजींचा मुलगा आहे. गुरुजी जेवढे महत्वाचे, जेवढे पूजनीय, गुरुपुत्रही तेवढाच पूजनीय असतो. आणि मला जे दुःख झालं, मला जो शोक झाला, तो शोक माझ्या गुरुपत्नीला झाला नाही पाहिजे, गुरु आईला झाला नाही पाहिजे. दुःख करायला लागली. माता शिशूना निधन सुता, आईनं समोर पडलेले मुलं बघितले, शोक व्यक्त करते, पण त्याला मारू नका. पकडलं अश्वत्थाम्याला, भगवान परमात्म्याच्या समोर आणलं आणि परमात्म्यानं द्विविधेमध्ये यांना पाडलं. ब्राह्मणाला मारता येत नाही आणि ज्यानं हत्या केली, पाप केलं, त्याला सोडता येत नाही. पण तेव्हा याचं करायचं काय? एखाद्या मोठ्या व्यक्तीचं मरण कशामध्ये असेल तर संभावितस्य चा कीर्ती मरणादपि हरियसी. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा केलेला अपमान म्हणजे त्याचं मरण आहे. हा फार विद्वान आहे, हा सेनापती झाला आणि त्या सेनापतीचा जर अपमान आपण केला तर याला मरणाचं दुःख होईल. त्याचा अपमान केला. वपणम द्रविणा दानम, त्याच्या अर्धे केश काढले, अर्धी मिशी, अर्धी दाढी काढली आणि त्याला फरफटत एका घोड्याला बांधून घेऊन गेले. सगळ्या नगरामधून त्याची प्रदक्षिणा केली. त्याला राग आला. अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये असणारा तो अश्वत्थामा विचार करतोय की या पांडवांनी मला मारलं, पांडवांनी माझा अपमान केला, त्या अपमानाचा बदला कसा घेता येईल म्हणून तो संधी शोधतोय की यांना मारता आलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं ज्या वेळेस इहलोक सोडून जायचंय आणि इहलोक सोडून जात असताना आपलं अवतार कार्य संपवलं, जाण्याकरता निघाले. तेवढ्यात जो अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये, सापाच्या शेपटीवरती पाय पडू द्या, सापाला अर्ध मेलेली अवस्था येऊ द्या, साप त्या व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवून त्याचा बदला घेण्याचं शोधत असतो. तुम्ही सहज एखाद्याचा बोलता बोलता अपमान करा, तो फक्त संधी शोधत असतो की याने माझा अपमान केलेला आहे, तो मला कुठं सापडतो, कुठं त्याचा कसा अपमान करत आहे, संधी शोधत असतो. तसं त्या अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं. उत्तरेच्या गर्भाचा दाह व्हायला लागला आणि तो दाह होत असताना भगवान परमात्मा निज धामाला जाताय. जाता जाता धावत त्यांच्याकडे गेली. पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते, नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. की देवा मला वाचवा हो, माझ्या गर्भाचा दाह व्हायला लागला आणि जो सोडलेलं ब्रह्मास्त्र आहे ते मला मारतय की काय, माझं मरण जवळ येत आहे असं मला वाटायला लागलं. परमात्म्यानं गर्भामध्ये प्रवेश केला आणि गर्भामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्या गर्भाचं रक्षण केलं. तिच्या पोटी जन्माला आलेलं बाळ, त्याचं नाव ठेवलं परीक्षिती. परीक्षिते जन्माला आल्याच्या नंतर इकडे तिकडे पाहतोय की माझं रक्षण कोणी केलं, की ज्या देवतानं रक्षण केलं गर्भामध्ये येऊन त्याचा विचार करतोय. दिसतोय का कुठं मला, दिसतोय का कुठं. परीक्षिते म्हणजे निरीक्षण करणं, असा असणारा परीक्षिती. त्या परीक्षिती समोर परमात्मा जाता जाता कुंती मातेच्या जवळ आले आणि कुंती मातेला भेटण्या करता येतात. कुंती मातेला मागावं देवाने, काय आत्या, पण कृष्णा सगळ्या जगाची माया माझ्यावरती आणून टाकतो. अरे ज्या ज्या वेळेस मी तुझ्या जवळ येते वाटते तुझी भक्ती करावी, तुझी सेवा करावी, पण तुम्हाला आत्या म्हणतो आणि तुझ्या मायेच्या जाळ्यामध्ये अडकवतो. कृष्णा हे जाळं बरं नाही.
आता मला तुझं दर्शन घेऊ दे. आत्यानं जवळ यावं, कुंती मातेनं जवळ यावं. म्हणे आत्या तुला काय पाहिजे ते. कुंती मातेनं परमात्म्याला जवळ बसवलं आणि परमात्म्याची 5 श्लोकामध्ये स्तुती केली की देवा तुझं स्वरूप असं आहे ना. नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. की देवा तू माया जवनिका छन्नम अज्ञातोक्षजमव्ययम. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कुंती माता 5व्या श्लोकामध्ये त्याची स्तुती करते. नम पंकजनाभाय नम पंकजमालिने नम पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. कृष्णा फार अलौकिक तुझं स्वरूप आहे रे बाबा. मला जर काही द्यायचं असेल ना तर मला दुःख दे, मला दुःख दे, मला दुःख दे. म्हणे आत्या सगळं जग सुखाच्या मागे पळायला लागलं, सगळं जग सुखाच्या शोधामध्ये पळतय आणि तू दुःख मागायला लागली. अगं जगतामध्ये दुःख कुणाला नाही. कुणाच्याही जवळ जा, दुःखाचे डोंगर त्याच्या जवळ पसरलेले. कुणालाही विचारा, प्रत्येकाचं दुःख वेगवेगळे गड्या. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत बुधा. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख. न चेन्द्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीनः सुखमस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. अगं आत्या सगळेजण सुख मागतायत आणि तू दुःख मागायला लागली. हो कृष्णा मला दुःख दे. त्याचं कारण आहे रे कृष्णा, ज्या वेळेस आपल्यावरती दुःख असतो ना त्यावेळेस आपण भगवान परमात्म्याची आठवण करत असतो. ज्यावेळेस सुख असेल, सुखाच्या काळामध्ये कुणालाच परमात्म्याची आठवण येत नाही. म्हणून कृष्णा मला दुःख दे. तुला वाटत असेल आत्यानं सतत तुझं स्मरण करावं, मला दुःख दे बाबा. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना को. जो सुख में सुमिरन करे दुःख काय को हो. जर सुखामध्ये परमात्म्याची आठवण केली तर आपल्यावरती दुःख येणारच नाही गड्या. पण आपण सुखाच्या काळामध्ये परमात्म्याची आठवण करत नाही, दुःखाच्या काळात त्याची आठवण करत असतो. म्हणून मला दुःख दे की सतत तुझं स्मरण व्हावं, सतत तुझी आठवण राहावी. या जगताच्या पाठीवरती प्रत्येकाचं दुःख वेगळे. आपल्याला वाटते गड्या, ज्याच्याकडे सायकल असेल त्याला वाटते मोटरसायकलवाला सुखी आहे, टू व्हीलरवाला सुखी आहे. टू व्हीलरवाल्याला वाटतं एखादी आल्टो पल्टो नॅनो गिनो कोणती असली तरी चालते. पण एखादी साधी गाडी असली, एखाद्याकडे नॅनो असेल, अल्टो असेल, त्याला वाटतं याच्यापेक्षा स्विफ्ट असली तर बरं झालं असतं. जे स्विफ्ट मध्ये फिरतो त्याला वाटतं एखादी जरा 7 सीटर पाहिजे होती. आणि ट्रेंडिंगची असणारी आता नवीन लॉन्च झालेली सियारा जर घेतली तर बरं होईल, आपल्याला सुख प्राप्त होईल. आपल्या अपेक्षा बदलणाऱ्या असतात, आपलं प्रेम बदलणार आहे. आवड माणसाची बदलत राहते. माणसाला दुःख कधी होतं, एखाद्याकडून आपण फार अपेक्षा ठेवल्या आणि त्या अपेक्षेचा भंग झाला की माणसाला दुःख होत असतं. आपण एखाद्या गोष्टी म्हणजे गुंतलो याचं दुःख नसतं. गुंतलो याचं दुःख नाहीच, फक्त त्याच्यातून बाहेर निघता येत नाही याचं फार मोठं दुःख असतं. गुंतण्याकरता फार वेळ लागत नाही, पण बाहेर निघण्याकरता कितीतरी काळ निघून जातो. आपल्यापेक्षा दुसरा सुखी असेल. नचेंद्रस्य सुखम किंती. पैशावाला, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला वाटतं की ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे. पैशावाल्याला वाटतं लेकरा बाळावाला सुखी आहे. लेकरा बाळाला वाटतं की एखादा इंद्राजवळ जवळ सुख आहे. धनहीन कहे धनवान सुखी, धनहीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी है,
महाराजा कहे सुख इंद्र को भाई, इंद्र कहे चतुरानन को सुख, और ब्रह्मा कहे सुख विष्णु को भाई। पर तुलसीदास विचार करी, हरि भजन बिन सब जीव भिखारी। सगळे जण सुखी फक्त त्याच्या परमात्म्याच्या भजनामध्ये लागलेले तेवढेच लोक सुखी राहू शकतात. म्हणून परमात्म्याकडे आत्यानं कुंती मातेकडे दुःख मागावं. कुंती मातेनं सांगावं, देवा मला दुःख दे रे बाबा, याच्या पलीकडे मला काही देऊ नको. समोर परमात्म्याच्या जवळ द्रौपदीने यावं आणि द्रौपदीनं मागणी मागावी, देवा आजपर्यंत तुला काही मागितलं नाही, आम्हाला जर काही द्यायचं असेल, कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते आद्येव मे विशतुमानस राजहंस, प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. देवा ज्यावेळेस शेवटचा वेळ येईल गड्या, ज्यावेळेस आमचा कंठ दाटून आलेला असेल, आमचा प्राण कंठापर्यंत आलेला असेल, त्या दिवशी आम्हाला तू जवळ असावा, तू आम्हाला प्राप्त असावा. ऐकलं परमात्म्यानं, दोघींना वरदान दिलं, रात्रभराचा मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परमात्मा निघणार. तेवढ्यात युधिष्ठिरजींचं आगमन झालं आणि युधिष्ठिरजी परमात्म्याच्या समोर येतात, परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा वाचव बाबा मला, मी आजपर्यंत फार लोकांना दुःख दिलं, आजपर्यंत कितीतरी जणींच्या कपाळाचं कुंकू मी पुसलं, आजपर्यंत कितीतरी स्त्रियांना विधवा मी केलं, बालद्विज सृहन मित्रो पितृ भ्रातृ गुरुद्रोह नमेस्या निर्याण मोक्षो ह्यपी वर्ष युतायुते. देवा कितीतरी जणांचे संसार माझ्याकडनं उद्ध्वस्त झाले, आजपर्यंत मी कुणाला सुख दिलं नाही, मला वाचव. परमात्म्याच्या लक्षात आला, आपण याला किती उपदेश केला तरी तो उपदेश फळाला येणार नाही, म्हणून आपण याला सोनाराकडे घेऊन गेलं पाहिजे, सोनाराच्या हातानं कान टोचले पाहिजे. शरशय्येवरती पडलेले भीष्माचार्य आणि त्या भीष्माचार्यांच्या समोर जाऊन युधिष्ठिराला उभं केलं. शरशय्येवरती पडलेल्या भीष्माचार्यांनी परमात्म्याकडे बघावं आणि परमात्म्याची स्तुती करावी, परमात्म्याचं वर्णन करावं. स्तुतीप्रिय शिव भगवान परमात्म्याला त्याची स्तुती केलेली आवडते, म्हणून आपण त्याची नेहमी सारखी स्तुती करत असतो. परमात्मा समोर उभा बघितला आणि शरशय्येवरती बाणाच्या शय्येवरती पडलेले भीष्माचार्यजी परमात्म्याकडे बघतात आणि परमात्म्याची स्तुती करतात. सदेव देव भगवान प्रतीक्षता कलेवरम यावदिदं हिनो प्रसन्न हासारुण लोचनोल्लसन मुखांभुजो ध्यान पथश्चतुर्भुज दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागशः स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यासयोगतः. देवाचं वर्णन केलं आणि समोर परमात्म्याला सांगतायत की देवा जन्मोजन्मीची इच्छा होती की आमचा शेवटचा वेळ असावा आणि शेवटच्या वेळेला मी शरशय्येवरती पडलेलो असावं आणि तुम्ही माझ्या जवळ यावं, मला शेवटचं दर्शन द्यावं आणि तुम्हाला बघून मी प्राण सोडावा. तुकडोजी महाराजांचं फार सुंदर भजन आहे. विधाता मृत्यू हो ऐशी हजारो लोक रोते हो. आमची शेवटची वेळ अशी असावी, आमच्याकरता हजारो लोकांनी रडलं पाहिजे. परमात्म्याकरता भजन करावं, देवा आमच्याकरता एवढं कर बाबा. इतना तो करना स्वामी जब प्राण तरसे. इतना तू करना स्वामी, इतना तू करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले. तो करना स्वामी जब प्राण
स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। श्री गंगा जी का तट हो यमुना का शिवन हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले। कैसी हो जभी मन में बसी हो पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले। बोलो कृष्ण कन्हैया लाल की परमात्म्याची देवा माझी शेवटची वेळ असावी तू माझ्या जवळ असावा उस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना श्री राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले।